कोल्हापुरात महाराष्ट्र सरकारच्या वतीनं विशेषतः पणन महामंडळाच्या वतीनं तृणधान्य आणखीन फळ महोत्सवाचं आहे ते आयोजन करण्यात आलेलं आहे। कोल्हापूरच्या व्ही.टी. पाटील सभागृहात याचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती या ठिकाणी स्ट्रॉबेरी पाहायला मिळते, अंजीर यासह विविध फळांसाठी प्रसिद्ध असणारे जे गोष्टी आहेत त्या ठिकाणी पाहायला मिळत आहेत। खरं तर या ठिकाणी तांदूळ, नाचणी, काळा घेवडा, राजमा, उडीद डाळ यांसारखे विविध पदार्थ आहेत ते या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत। एकूणच जर पाहिलं तर या प्रदर्शनासाठी खूप मोठ्या प्रमाणावरती नियोजन आहे ते कृषी आणि पणन विभागाच्या वतीनं करण्यात आलेलं आहे आणि विविध पदार्थ या ठिकाणी पाहतोय। विशेषतः नाचण्याची बिस्किटं असतील, नाचण्याचे स्वीट्स असेल, अशा वेगवेगळ्या पदार्थाचे जे बिस्किट्स आहेत ते आपल्याला पाहायला मिळतात आणि एकूणच जर पाहिलं तर कोल्हापुरात या सगळ्या प्रदर्शनाला खूप चांगला प्रतिसाद असल्याचं पाहायला मिळते। आपल्यासोबत या प्रदर्शनाचे आयोजक आहेत घुले सर, त्यांच्याकडून जाणून घेऊया काय नेमकं या प्रदर्शनाचा उद्देश आहे आणि आयोजन करण्यात आलेले काय सांगाल? खरं तर आपण पाहिलं असेल की महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ यावर्षी आमचे पणन मंत्री जयकुमार रावल साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली पूर्ण राज्यभर अशा मिलेट महोत्सव आणि फळ महोत्सवाचं आयोजन करतो आहे आणि त्याचं नियोजन पण झालेलं आहे। आता आपण पाहिलं असेल की पुण्यात किंवा आणि नाशिकमध्ये असे महोत्सव झालेले आहेत आणि आता हा कोल्हापूरचा मिलेट महोत्सव ऑर्गनाईज केला। मागच्या वर्षीचा कोल्हापूरकरांचा जर प्रतिसाद पाहिला तर खूप चांगला होता आणि लोकांमध्ये मिलेटची अवेअरनेस यावी, आरोग्याच्या दृष्टीने त्यांना त्याचं महत्त्व कळावं म्हणून आपण ह्या मिलेट महोत्सवाचं आयोजन केलं आहे। यामध्ये आमचे कार्यकारी संचालक संजय कदम साहेब आहेत, सर्व्यवस्थापक विनायक कोकरे साहेब आहेत। यांच्या मार्गदर्शनाखाली आता आंबा महोत्सवाचं सुद्धा आयोजन आपण केलेलं आहे आणि खरं पाहता यावर्षी जर आपण या मिलेटच्या बाबतीत पाहिलं तर कोल्हापूरकरांना फार मोठ्या प्रमाणात अवेअरनेस आलेला आहे आणि आरोग्याच्या दृष्टीने लहान मुलांच्या दृष्टीने सुद्धा हे नाचणी सत्व असेल, बाजरी असेल, ज्वारी असेल किंवा कोडो मिलेट आहे, याचा जो वापर आहे तो खूप चांगल्या प्रमाणात वाढलेला आहे। नाचणीचंच उदाहरण आपल्या कोल्हापूर जिल्ह्यातलं जर आपण पाहिलं तर नाचणीचे रेट जर पूर्वीचे आपण 1-2-3 वर्षापूर्वीचे पाहिले तर 18 ते 20 रुपये किलोनी शेतकरी नाचणी विकत होते आणि आज आपण या हॉलमध्ये फिरताना जर नाचणीचे दर पाहिले तर 60 ते 65 रुपये किलोनी नाचणी विकली जाते। म्हणजेच नक्कीच या महोत्सवाच्या माध्यमातून नाचणीला चांगले दिवस आलेत म्हणायला काहीच हरकत नाही। कोल्हापूरकरांचे खूप खूप आभार मानतो आणि आज आणि उद्या असा 2 दिवसाचा हा कार्यक्रम आणखीन आहे, त्यामुळे याला प्रचंड प्रतिसाद द्यावा कोल्हापूरकरांनी। आणि उद्या आपण मिलेटची पाककृती महिलांसाठी आयोजित केलेली आहे, त्यालासुद्धा महिलांनी खूप चांगल्या प्रकारे नोंदणी केलेली आहे। धन्यवाद। नक्कीच आपण पाहतोय की या ठिकाणी अगदी विविध पद्धतीचे स्टॉल महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून या ठिकाणी दाखल झालेले आहेत आणि कोल्हापूरकर देखील या प्रदर्शनाच्या माध्यमातून खूप मोठा प्रतिसाद आहे तो या शेतकऱ्यांना देताना आपल्याला पाहायला मिळतं आहे। त्यामुळं उद्याचे दिवस हे सगळं प्रदर्शन आहे ते खुलं राहणार, त्यामुळं अनेक कोल्हापूरकरांनी या ठिकाणी भेट द्यावी असं आवाहन देखील कृषी आणि पणन विभागाच्या अधिकाऱ्यांनी या निमित्तानं केल्याचं पाहायला मिळतं आहे। सत्यजित औंधकर, लोकशाही मराठी, कोल्हापूर। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।